दुसरा अधिकारी करेल किंवा कलेक्टर साहेब करतील, तुम्हाला ते भीती वाटत असेल नाही, आम्ही तोपर्यंत हलणार नाही तिथून अजिबात. आम्ही तुमच्या दावणातून अजिबात निघणार नाही, निघणार नाही. तुम्ही बाया माणसं घेऊन कोणी ऑफिसला येते का? बायका घेऊन यायला काय बाया काय इज्जत आहे का? आम्हाला 3 वर्षापासून रस्त्याने जाता येत नव्हतं. आम्हाला ते रस्ता अडवला होता. आज तहसीलदार साहेब आमचा रस्ता खुला करण्यासाठी ते निघत आहेत. पूर्ण निकाल आमच्या बाजूचे आहेत. SDA साहेबाचा निकाल आमच्या बाजूचा आहे, तहसीलदार साहेबाचा आमच्या बाजूचा आहे. 7-12 रस्ता आहे, पण तरी आमचा रस्ता अडवला होता. पण आज ते इथून निघले रस्ता खुला करण्यासाठी. बरं, पांढरा रस्ता होता का? गाडी रस्ता होता. गाडी रस्ता पूर्वीचा गाडी रस्ता होता. 3 वर्षात अडवला होता. करण्यासाठी ते इथून निघत. लक्ष्मण शिवरामजी खडसे, राहणार धनगरवाडी. मी असं विनंती करतो द्यायला की 3 वर्षापासून माझा रस्ता बंद आहे. तो रस्ता खुला करण्यासाठी आम्ही तहसीलदाराकडे अर्ज केला असता. त्यांनी आम्हाला मान्यता दिली व आम्हाला त्याचा अर्ज पास केला. मौजे धनगरवाडी येथील शेतकरी बांधव माझ्याकडे आले होते. याचं कारण असं होतं की यानं गाडी रस्ता हा शासनाला खुला करून मागितला होता. मात्र इथं कुठंतरी शासन टाळाटाळ करत होतं. याच्याकडं सन्माननीय SDM साहेबाचा आदेश आहे, तहसीलदार साहेबाचा आदेश आहे, यांची वन विभागाची परवानगी सुद्धा घेतलेली आहे. तरी मात्र कुठंतरी यांचा ह्या गाडी रस्ता मोकळा करण्यासाठी शासनाकडून प्रशासनाकडून टाळाटाळ होत होती. तरी मी लगेच आलो. आमचे शिंदे मामा असतील, आम्ही हे सर्वजण आलो. हे शेतकरी बांधव, ह्या महिला, यांना सुद्धा इथं तहसील कार्यालयामध्ये येण्याची वेळ आली. त्यासाठी मी सांगतो शासनाला की परत असं मला वेळोवेळी या तहसील कार्यालयावर तुम्ही येण्यास भाग पाडू नका. आणि जे तुमच्याकडे अर्ज आले होते ते तात्काळ अर्ज निकाली काढून प्रत्येक शेतकऱ्याला हे रस्ते मोकळे करून हे देऊन शेतकरी बांधवावर न्याय करावा. नसता अशा शेतकऱ्याच्या पाठीशी मी शेतकरी नेते मारुती गीते हमेशा सदैव तत्पर राहील आणि याच्या पाठीमागं उभं राहून तुम्हाला जॉब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतपांधन रस्ता 15 जून रोजी पोलीस बंदोबस्तात खुला करून देण्यात आला आहे. धनगरवाडी येथील अर्जदार लक्ष्मण शिवराम खडसे यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या वतीने शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता खुला करून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. सदरील रस्ता खुला करून देण्यासंदर्भात अडचणी येत असल्याने धनगरवाडी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धाव घेतली. यावेळी एकनाथ शिंदे पाटील, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी हिंगोली व शेतकरी नेते मारुती गीते यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तहसील प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर मंडळ अधिकारी दंडिमे व ग्राम महसूल अधिकारी हे धनगरवाडी या ठिकाणी दाखल झाले व पोलीस बंदोबस्तात बंद केलेला रस्ता खुला करण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.